आज रात्री अख्खा इराण बेचिराग करणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा इशारा। एका संस्कृतीचा कायमचा अंत होणार। ट्रम्प यांच्या ट्विटनंतर जागतिक पातळीवर मोठी खळबळ। इराणच्या खार्ग बेटावर हवाई हल्ला। अमेरिकेच्या इस्रायल हवाई दलाचा भीषण हल्ला। इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीचं मोठं केंद्र म्हणजे खर्ग। इराणच्या एरोस्पेस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मुख्यालयावर भीषण हवाई हल्ला, तर राजधानी तेहरानवरही हवाई हल्ल्याचा थरार। हल्ल्यात 18 ठार तर 24 जखमी। उत्तर इस्रायलमध्ये युद्धाचा भडका। लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा इस्रायलवर हल्ला। रॉकेट हल्ल्यानं नहारिया शहर हादरलं। इराणमधला तणाव आता अधिकच चिघळला। इराणच्या करजमध्ये रेल्वे मार्गावर भीषण हवाई हल्ला। इराणच्या अंतर्गत दळणवळणाची व्यवस्था कोलमडली। भोंदू अशोक खरात विरोधात 12 पैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे। 8 गुन्हे महिलांचं लैंगिक शोषण तर इतर गुन्हे फसवणूक आणि अंधश्रद्धेबाबत दाखल। आतापर्यंत 30 साक्षीदारांची चौकशी झाल्याची एसआयटीचे प्रमुख तेजस्वी सातपुतेची माहिती। खराच्या कारनाम्याचा लेखाजोखा एसआयटीनं मांडला, मात्र चाकणकर केसरकरांबाबतच्या प्रश्नांना उत्तरं न देता एसआयटीची पत्रकार परिषद गुंडाळली गेली। चमत्कार नव्हे, हात चलाखीनं खरातकडून महिलांचं शोषण। एसआयटीच्या चौकशीत भोंदू खरातनं धक्कादायक कबुली दिली। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, खरातच्या चौकशी दरम्यान दरपोक्तीचं वक्तव्य। खरात प्रकरणी 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता। डीसीपी आणि एसीपी दर्जाच्या महिला अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची माहिती। भोंदू खराची मुलगी तृप्ता बालाची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती। मुलीच्या नावे कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता। मुलगा हर्षवर्धनची आज चौकशी होण्याची शक्यता। नाशिक सेक्स स्कॅन्डल प्रकरणात धक्कादायक माहिती। खरातप्रमाणेच रवींद्र एरंडेने अंधश्रद्धेसारखे प्रकार केल्याचा संशय। एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव जप्त। बारामतीत काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं पार्थ पवार आक्रमक। भविष्यात काँग्रेसला काय त्रास होईल हे दिसेलच, पार्थ पवारांचा इशारा। तर भाषण देता न येणाऱ्यानं काँग्रेसबद्दल बोलूच नये, काँग्रेसचं प्रत्युत्तर। पार्थ पवार काँग्रेसबद्दल घाई गडबडीत बोलले असतील, पण सत्तेत राहा किंवा विरोधात जमिनीवर राहिलं पाहिजे। रोहित पवारांकडून पार्थ पवारांना समजून घेत शाब्दिक फटकारे। मेट्रो 2B पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। डायमंड गार्डन ते मंडाले धावणार मेट्रो। पूर्व उपनगरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका। मुंबईत धावणार ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पॉड टॅक्सीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन। पहिल्या टप्प्यात बांद्रे ते कुर्ला धावणार पॉड टॅक्सी। बारामती पोटनिवडणुकीतील काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। काँग्रेसला समजवण्यात राष्ट्रवादीचे नेते कमी पडले। पटेल तटकरेंचं नाव न घेता छगन भुजबळांची नाराजी। ठाणे बोरिवलीत दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आज शुभारंभ। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ। ठाणे बोरिवली 1.5 तासाचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात होणार पूर्ण। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 8 तालुक्यातल्या 73 गावातून जाणार शक्तीपीठ महामार्ग। हातकणंगलेमधील 2, पन्हाळा 4, कागल 2 अशा 8 गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार। सुधारित आराखड्यात 856.76 किलोमीटरचा मार्ग।